नमस्कार अधिकारी मित्रांनो, MPSC सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज पुन्हा एकदा आपण परीक्षेला विचारले जाऊ शकतील अशा प्रकारचे प्रश्न जे आपण डेली MCQ सिरीज यामध्ये कंटिन्यू करत आहोत. आणि आजचा जो टॉपिक आहे तर तो आहे पंचवार्षिक योजना. यामध्ये आलेले काही आपण MCQज ॲड केलेले आहेत टेस्टच्या माध्यमातून, आणि होपफुली तुम्हाला त्या येणाऱ्या एक्झामसाठी फायदा होणार आहे. ओके, सो आपण कंटिन्यू करूयात. सो फर्स्ट क्वेश्चन असा आहे की ऑक्टोबर 1945 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समिती याची स्थापना झाली. त्यानंतर ऑप्शन बी आहे की 1950 मध्ये मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली. अँड देन सी आहे की ऑगस्ट 1952 मध्ये राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना झाली. आणि वरीलपैकी सत्यविधान विचारलेलं आहे. सो आपल्याला सर्वांना माहिती जर ए ऑप्शन बघितला की ऑक्टोबर 1945 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना झालेली होती. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली याची स्थापना झाली होती, हे बरोबर आहे. परंतु 1945 मध्ये नव्हती झाली, तर ती 1938 मध्ये झाली होती. ओके, जे की हरिपुरा अधिवेशन होतं आणि त्याचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते. तर त्यावेळेस काँग्रेस वर्किंग कमिटीने जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं होतं, तर राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना झाली होती. आणि भारत स्वातंत्र्य झाला तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती, तर मार्च 1950 मध्ये. आणि एक्झॅक्ट डेट कधी होती, तर ती 15 मार्च ही होती. ओके, 15 मार्च 1950 मध्ये. त्यानंतर 1952 मध्ये ऑगस्ट NDCची स्थापना झाली. आणि एक्झॅक्ट डेट असेल तरी ती किती आहे, 6 ऑगस्ट. ओके, तर ह्या ज्या काही डेट आहेत स्पेसिफिक ते सुद्धा लक्षात ठेवा. त्यामुळे ए ऑप्शन कॅन्सल होणार आहे. तर येणार नाही ऑप्शनमध्ये. गेला म्हणजे 3 गेला, त्यानंतर 4 पण गेला, म्हणजे ओन्ली ब अँड क ऑप्शन, म्हणजे एलिमिनेशनने आपण उत्तर काढू शकलो असतो. 2 नंबरचा आन्सर हे राईट आहे. ओके, आता हे तर तुम्हाला माहीत आहे की कोणाच्या अध्यक्षतेखाली NDCची स्थापना झाली होती, सॉरी आपल्या राष्ट्रीय प्लॅनिंग कमिशनची. परंतु कोणाच्या प्रेरणेने झाली होती. ओके, प्रेरणा कोणाची होती यामागे, यामध्ये मी तुम्हाला एक ऑप्शन देतो. फर्स्ट आहे ते महात्मा गांधी. ओके, त्यानंतर दुसरे आहेत मोतीलाल नेहरू. थर्ड आहेत बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि थर्ड ऑप्शन आहे ते सुभाषचंद्र बोस. ओके, तर कोणाच्या प्रेरणेने ही जी आपली राष्ट्रीय नियोजन समिती होती याची स्थापना झाली होती, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये निश्चित करा. ऑप्शन ए आहे महात्मा गांधी, ऑप्शन बी आहेत मोतीलाल नेहरू, थर्ड आहेत डॉक्टर BR आंबेडकर, आणि फोर्थ आहेत सुभाषचंद्र बोस. नेक्स्ट क्वेश्चन 22 नंबरचा क्वेश्चन आहे की सुरुवातीला प्रादेशिक नियोजन म्हणजे फक्त नैसर्गिक साधन सामुग्रीचे नियोजन होय. त्यानंतर प्रादेशिक नियोजन फक्त शहरी विकासासाठीच असते. आणि थर्ड ऑप्शन आहे की प्रादेशिक नियोजन हे प्रादेशिक असमतोलपणा कमी करण्यासाठी असते. तर आपल्याला हा एक कन्सेप्ट आहे की ज्याला आपण रिजनल प्लॅनिंग असं बोलतो. तर प्रादेशिक नियोजन म्हणजे काय, तर जो थर्ड ऑप्शन आहे की प्रादेशिक नियोजन कशासाठी असतं आपल्याला, तर प्रादेशिक असमतोलता जो आहे तो कमी करण्यासाठी. म्हणजे हा असं समजूया की हा आपला इंडिया आहे. ओके, आणि यामध्ये काही पार्ट असा आहे की जिथे प्रादेशिक असमतोल आहे आणि तिथले काही नॅचरल जे रिसोर्सेस आहे तर त्याचा वापर करून आपण हा जेवढा पार्ट आहे तर ह्या सगळ्यांचा काय करू शकतो, त्यांना धनसंपन्न करू शकतो किंवा त्यांचा प्रादेशिक समानता आपण बॅलन्स करू शकतो. तर अशा प्रकारे जेव्हा एका पर्टिक्युलर ठिकाणासाठी ते नियोजन केलं जातं त्याला रिजनल प्लॅनिंग किंवा प्रादेशिक नियोजन असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारचं सर्वप्रथम कुठे केलं गेलं, तर अशा प्रकारचं फर्स्ट केलं गेलं ते अमेरिकेमध्ये. ओके, अमेरिकेमध्ये जे टेनेसी खोरं होतं त्या टेनेसी खोऱ्यामध्ये अशा प्रकारचं फर्स्ट रिजनल प्लॅनिंग हे केलं गेलं होतं. आणि इंडियामध्ये सुद्धा आपला जो दामोदर प्रकल्प आहे, ओके, दामोदर जो प्रकल्प होता तर मेघनाथ शाह यांनी काय केलं होतं, याच टेनेसी खोऱ्यावरतून त्यांनी आयडिया घेतली होती. आणि त्याच प्रकारचं फर्स्ट इंडियामध्ये आपलं एक रिजनल प्लॅनिंग हे दामोदर प्रोजेक्टमध्ये केलं गेलं होतं. ओके, सो ते एक लक्षात ठेवा. आणि मग यामध्ये हेच केलं जातं की जे आपले नॅचरल रिसोर्सेस आहे तर त्यांचं प्रॉपर युटिलायझेशन केलं जातं आणि त्याचा फायदा त्या सर्व प्रदेशाला दिला जातो की जेणेकरून प्रादेशिक असमतोलता कमी होईल. ओके, सो तर फर्स्ट ऑप्शन निश्चितच बरोबर आहे. ओके, लक्षात घ्या. त्यानंतर प्रादेशिक नियोजन फक्त शहरी विकासासाठीच केले जाते, दिस इज रॉंग. असं काही नाही आहे की आपण दोन्ही गोष्टींसाठी, आता रिजनल इम्बॅलन्स कुठे पण असू शकतो, शहरात पण असू शकतो, सिटीमध्ये किंवा
आपल्या रुरल ग्रामीण एरियातसुद्धा असू शकतो. त्याचबरोबर अजून एक लेटेस्ट अजून अशा प्रकारच्या कोणत्या स्कीम आहेत आजच्या, जर आपल्याला माहिती आहे की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट जो एरिया असतो गडचिरोलीसारखा, तर त्या भागासाठी सुद्धा काही पर्टिक्युलर योजना राबवल्या जातात. तर त्यासुद्धा एक रिजनल प्लॅनिंगचाच एक पार्ट आहे. ओके, बी तर ऑप्शन कॅन्सल आहे, कारण ते दोन्ही रुरल आणि शहरी या दोन्ही भागांसाठी केलं जातं. तर ब ऑप्शन येणार नाही आहे, सॉरी. ओके, असत्य विचारलेलं आहे आपल्याला. ओके, म्हणजे चुकीचं कोणतं आहे, त्यामुळे ब तर ऑप्शनमध्ये येणारच आहे, कारण बी हे चुकीचं आहे. त्यामुळे ए नाही येणार. ओके, तर ऑप्शन गेला फक्त ब. ओके, हा एक ऑप्शन आहे आपल्याकडे, आणि ब आणि क. आता आपण चेक करूया क ऑप्शन. प्रादेशिक नियोजन हे प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी असतं, तेच सांगत होतो मी, तर ते असतं. त्यामुळे तर क ऑप्शनसुद्धा बरोबर आहे, अ बरोबर आहे. त्यामुळे असत्य विचारलेलं आहे आपल्याला, असत्य फक्त ब आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं राईट आन्सर असणार आहे. त्यानंतर थर्ड, की 11व्या जी पंचवार्षिक योजना होती, तर या 11व्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक काय होते, आपल्याला सारं त्याची थीम विचारलेली आहे. तर जलद आणि आर्थिक वृद्धीच्या दिशेने, जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीकडे, आणि त्यानंतर जलद अधिक सर्वसमावेश आणि शाश्वत विकास. तर मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे की 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये नंबर ऑफ टाईम यांनी त्यांची जी थीम आहे त्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, आणि दोघांमध्ये एक स्मॉल डिफरन्स आहे. जेव्हा शाश्वत विकास म्हणजे जलद अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास हा शब्द येतो, तर त्यावेळेस ती 12वी पंचवार्षिक योजना असते, आणि फक्त जलद अँड अधिक सर्वसमावेशक हा जर आला तर ते 11वी पंचवार्षिक योजना आहे. ओके, तर ज्याचं जे उत्तर आहे तर ते फक्त 2 नंबर आहे, जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी. मात्र 12चं जर विचारलं तर ते 3rd नंबरचं ऑप्शन, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपल्याला सर्वांना माहिती, तर ती 12व्या पंचवार्षिक योजनेपासून होती. त्यानंतर 25 नंबरचा क्वेश्चन असा आहे की दुसरी पंचवार्षिक योजना. ओके, आपल्याला माहिती आहे 1956 to 61 मध्ये आपली ही दुसरी पंचवार्षिक योजना चालू झाली होती. यामध्ये पश्चिम जर्मनीच्या साहाय्याने 1959 मध्ये कोणता प्रकल्प राबवण्यात आला. ओके, ते पर्टिक्युलरली विचारले त्यांनी, फक्त पश्चिम जर्मनीच्या साहाय्याने, कारण आपल्याला माहिती आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कोणकोणते प्रोजेक्ट चालू केले होते. तर यामध्ये मी एक ट्रिक सांगितली होती, माहीत असेल किंवा लक्षात ठेवा, बर्ड. ओके, BIRD. ओके, बी वरून काय सांगितलं होतं, यामध्ये सांगितलं होतं की भिलाई. ओके, भिलाई. त्यानंतर रूरकेला. ओके, आणि यामध्ये दुर्गापूर. आता यामध्ये काय लक्षात ठेवायचं, भिलाई कोणाच्या मदतीने झाली, तर ही रशियाच्या मदतीने झाली होती. त्यानंतर रूरकेला हा जर्मनीच्या मदतीने, वेस्ट जर्मनीच्या मदतीने झाला होता. आणि दुर्गापूर हे मात्र यामध्ये रशियाने पण मदत केली होती आपल्याला, जर्मनीने पण मदत केली होती, आणि ब्रिटनने. ओके, या तिन्ही देशांनी या दुर्गापूरसाठी मदत केली होती. मात्र त्यांनी पर्टिक्युलरली काय विचारलं आपल्याला, तर पश्चिम जर्मनीच्या साहाय्याने कोणता प्रकल्प राबवण्यात आला. ओके, आणि तो ऑप्शन आहे फक्त रूरकेला. ओके, त्यामुळे भिलाई तर बघितला आपण, हे तिन्ही प्रोजेक्ट झाले होते, फक्त त्यांनी जर्मनी विचारले, त्यामुळे फक्त ऑप्शन सी यायला पाहिजे, रूरकेला, आणि फक्त सी ऑप्शन हा 2 नंबरमध्ये आहे. ओके, आणि यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती की आपण महालनोबिस प्रतिमान वापरलं होतं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि अजून औद्योगिकच्या दृष्टीने जर लक्षात ठेवायचं झालं तर दुसरी पंचवार्षिक योजना, चौथी, त्यानंतर 6वी आणि 8वी, यामध्ये आपण उद्योगांवरती भर दिला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, आणि आपण बघितले की बर्ड, भिलाई, रूरकेला, दुर्गापूर यांची निर्मिती झाली होते. त्यानंतर 4थमध्ये काय होतं, आपला बोकारो जो प्रोजेक्ट होता, तर तो बोकारो प्रोजेक्ट हा 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला. ओके, अँड सेलची निर्मितीसुद्धा यामध्येच आहे. त्यानंतर सलेमची निर्मिती आणि विशाखापट्टणम ही जे 2 लोहपोलाद कारखाने ते 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये होते. आणि 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय होतं, तर उद्योगांचं आधुनिकरण. ओके, अशा प्रकारचा एक क्वेश्चन एक्झामला विचारलेला आहे की उद्योगांचे आधुनिकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालू झाले, किंवा मॉडर्नायझेशन ऑफ इंडस्ट्री, तर ते 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. नेक्स्ट 26 नंबरचा क्वेश्चन आहे की 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना नियोजन हे आयोगाचे अध्यक्ष होते, नियोजन आयोगाचे अध्यक्ष. सो एकदम एक्झाममध्ये कसं असतं की आपल्याला अशा प्रकारचे काही क्वेश्चन खूप टेन्शन देतात,
तर यामध्ये आपल्याला सर्वांना एक बेसिक लॉजिक माहिती आहे सगळ्यांना, की नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. सगळ्यांना माहिती आहे की ते प्राईम मिनिस्टर असतात. सो लॉजिकल ऑप्शन जर बघितलं यामध्ये प्राईम मिनिस्टर एकच दिसतं आपल्याला, ते म्हणजे मनमोहन सिंग. सो एक्झाममध्ये जर असं आपण छोट्या छोट्या गोष्टी मिस करत असतो आणि फक्त फॅक्च्युअल डाटा बघून खूप टेन्शनमध्ये येतो, आपण वाचलेलं नाही आहे किंवा मग गोंधळ उडतो, तर असं काही नाही. आयोगा जे क्वेश्चन फ्रेम करत असतं त्यामध्ये काहीतरी बेसिक लॉजिकसुद्धा असतं. सो थोडंसं पेशन्स ठेवून आणि आपलं मेंटल बॅलन्स जर आपण सांभाळला एक्झाममध्ये त्या 1 आवरमध्ये, तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होतो. सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे प्राईम मिनिस्टर होते आणि प्राईम मिनिस्टरच हे अध्यक्ष होता. मॉन्टेन्सी अहवालिया ही आपला जो शेवटचा हे होता 5 इयर प्लॅन 12, तर त्याचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर अरविंद सुब्रमण्यम, रघुराम राजन हे आपल्याला सर्वांना माहिती इकॉनॉमिस्ट रिलेटेड त्यांचे नाव आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 27 नंबरचा, की 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, ओके, आपल्याला सर्वांना 10वी पंचवार्षिक योजना माहिती आहे, त्याचं हे पण माहिती आहे आपला इयर. त्यानंतर कोणत्या क्षेत्राला गाभा क्षेत्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कोर सेक्टर असं बोलतो, तर कोणत्या क्षेत्राला कोर सेक्टर म्हटलं जातं. आता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ना एक सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की त्याचं आपण टार्गेट किती सेट केलं होतं. एक साधारणतः 8% आपल्याला ग्रोथ करायची होती, मात्र ती झाली होती 7.7, म्हणजे ती सक्सेसफुल झाली नव्हती. त्यानंतर अजून 10व्या योजनेमध्ये की या योजनेला काय म्हटलं जातं, तर ती लोकांची योजना, ओके, लोकांची योजना, पीपल्स प्लॅन, लोकांची योजना असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा एज्युकेशन प्लॅन, ओके, शिक्षण योजना, अशी तिला 2 नाव येते. मात्र इथे थोडासा गोंधळ होऊ शकतो की या योजनेला नाव होते लोकांची योजना किंवा शिक्षण प्लॅन किंवा शिक्षण हे योजना. मात्र हे कोर सेक्टर जे आहे ना, तर ते कोर सेक्टर आपण ठरवलं होतं, सॉरी, कृषी क्षेत्राला हे आपण कोर सेक्टर ठरवलं होतं. ओके, हे लक्षात ठेवा. कृषी क्षेत्र हे कोर सेक्टर होतं किंवा त्याला प्राईम मूव्हर असं सुद्धा म्हटलं गेलं होतं कृषी क्षेत्राला. ओके, एवढं लक्षात ठेवायचं, ते मिस्टेक नाही, फक्त बी ऑप्शन येईल. आणि त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राचा विचार केला तर आपण ज्याचं ते टार्गेट होतं तर ते 10% करायचं होतं. औद्योगिक क्षेत्राची ग्रोथ जी होती ती ॲक्च्युली ती झाली 8 पुढे झाली. टोटल 10 आपण अचीव नाही केलं, परंतु 10वी योजना आहे आणि 10% आहे. त्याचबरोबर अजून 10व्या योजनेमध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट काय होता, की जी 10वी योजना होती ना, त्यामध्ये आपल्याला जी हे आहे साक्षरता जी आहे ती 10% काय करायची होती, इन्क्रीज करायची होती. त्यानंतर जे रोजगार आहेत तर ते 10 मिलियन रोजगार जे आहेत ते आपल्याला 10 मिलियन रोजगार लोकांना द्यायचे होते. ओके, अशा प्रकारे आपण जे काही 10व्या पंचवार्षिक योजनेचे जे इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत ते एक लक्षात ठेवू शकतो. ओके, एवढं मात्र लक्षात ठेवा, पीपल्स प्लॅन आणि कोर सेक्टर मात्र कृषी क्षेत्र होतं. त्यानंतर आयोगाला आलेला एक क्वेश्चन टाकलेला आहे आपण, आणि हा लास्ट इयरला चालला होता. त्यामध्ये त्याने विचारले की पुढीलपैकी कोणते विधान हे चुकीचे आहे. ओके, तर नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं म्हटलं आहे त्यांनी. 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली होती. अगदी बरोबर, हे तर सगळ्यांना माहीतच असेल. आणि पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. एक्झॅक्टली बरोबर. तर ब आणि क तर काही ऑप्शनच नाही. आता यामध्ये काय माहिती का, थोडंसं त्यांनी चेंज केलेलं आहे. म्हणजे आयोग अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला फसवत असतात. नॅशनल इन्स्टिट्यूट, ॲक्च्युली हा शब्द इन्स्टिट्यूट नाही आहे, तर ॲक्च्युली तो इन्स्टिट्यूशन हा शब्द आहे. ओके, हा इन्स्टिट्यूशन हा शब्द आहे. सो इन्स्टिट्यूशन हा शब्द आहे आणि थोडासा इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूशनमध्ये जर आपण फरक बघितला तर इन्स्टिट्यूट ही एज्युकेशन रिलेटेड ज्या काही संस्था वगैरे आहे, ऑर्गनायझेशन, तर त्यांच्याशी रिलेटेड असतं. आणि इन्स्टिट्यूशन ज्या आहेत म्हणजे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन ज्या असतात तर त्या एक सर्वसाधारण पब्लिक सर्व्हिसशी रिलेटेड असतात. आणि मात्र इथे हा जो नीती आयोग आहे हा पब्लिक सर्व्हिसशी रिलेटेड आहे आणि तिथे इन्स्टिट्यूट नसून इन्स्टिट्यूशन हा शब्द आहे. म्हणजे अशा प्रकारचं सुद्धा आयोग आपल्याला फसवू शकतो, एवढ्या छोट्या छोट्या मिस्टेक. ओके, त्याचप्रकारे आपण जसं बघितलं कमिटी आणि कमिशन, ओके, सभा आणि समिती यामध्ये किंवा परिषद यामध्ये सुद्धा काही फरक आहेत. सो अशा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अभ्यास करताना जिथे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हायलायटिंग आहे, तिथे मात्र बघून घ्यायचं आहे. सो ऑप्शन चुकीचा विचारलेला आहे, त्यामुळे फक्त ऑप्शन ए हा येणार आहे. भरपूर जणांनी आयोगाच्या म्हणजे आपण हे केलं होतं एक्झामच्या वेळेस की कोणतेही नाही असा ऑप्शन दिला होता, परंतु तो आयोगाने चुकीचा दिलेला आहे. आयोगाने हेच ऑप्शन कन्फर्म ठेवलेला आहे शेवटपर्यंत. ओके, सो अशा प्रकारचे आपले आज काही MCQ होती. नेक्स्ट पुन्हा अजून काही MCQ बाकी आहेत 5 इयर प्लॅनवरती, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करूयात.
थँक्यू, ऑल दी बेस्ट. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा.